नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण झणझणीत टॅमॅटोचा भरता हा घरच्या घरी कसा करायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी टॅमॅटो घेतलेले आहेत 5. ते असे आपण आता भाजून घेणार आहोत गॅसवरती. असे भाजून घ्यायचे आहेत. टॅमॅटो आपले भाजून झालेले आहेत. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून वरती झाकण लावून बाउलला 10 मिनिटं असेच ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर 10 मिनिटं आपली झालेली आहेत. आपण आता ह्या टॅमॅटोच्या वरच्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर टॅमॅटो आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये असे हे टॅमॅटो आहेत भाजून घेतलेले, ते ठेचून घ्यायचे आहेत. बघू शकता असं झालं पाहिजे. त्यानंतर आपण आता ठेचा तयार करणार आहोत मिरचीचा. त्यासाठी 5 ते 6 मिरच्या, 5 पाकळ्या लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. ते असे भाजून घ्यायचे आहेत. त्याचा सुद्धा आपल्याला ठेचा करायचा आहे. त्यासाठी खलबत्त्यामध्ये आपण हे घालून घेणार आहोत व असं ठेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपला ठेचा पण तयार झालेला आहे. त्यानंतर इकडे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये असं तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये जिरा मोहरी घालून घेणार आहोत. 1 ते 2 मिनिटं चांगलं हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा घालून घेणार आहोत जो केलेला तो. त्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे. 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. मग टॅमॅटो घालून घ्यायचा आहे प्युरी. मग मसाले घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडीशी कोथिंबीर घालून 1 ते 2 मिनिटं हे शिजू द्यायचं आहे. आपला टॅमॅटोचा भरता तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.